नमस्कार, मी प्रियांका नागने. आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेले आहे मी. राष्ट्रीय केमिकल्स यांच्याकडून ही जॉब अपडेट आहे. आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत. जवळजवळ 408 जागांसाठी ही जॉब अपडेट आहे. तुमचं जर डिप्लोमा झाला असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही ते नक्कीच ॲप्लाय करू शकता. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघा. मी तुम्हाला सांगणार आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, एज्युकेशन काय लागणार आहे, एज क्रायटेरिया काय आहे, ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, मोड कोणते कोणते आहेत, हे सर्व माहिती आपण बघणार आहोत. सो सविस्तरपणे पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला कळून जाणार आहे. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करा का म्हणते मी, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे किंवा ज्यांना माहिती नाही आहे, आपले डिटेल्ड व्हिडिओ असतात, सो त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून जाईल. चला आपण सविस्तर माहिती बघून घेऊयात. आपल्याकडे 11 पानी PDF आहे. आपण पूर्णपणे बघणार आहोत. मी तुम्हाला 2 मिनिटात ही सगळी माहिती सांगणार आहोत. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्याकडून ही जॉब अपडेट आलेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग अंडर आहे. इथे जॉब्स आहेत, अप्रेंटिससाठी आहे, त्याच्यानंतर टेक्निशियनसाठी आहे, तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, डिप्लोमा झालेला आहे, कोणत्याही फील्डमधून डिप्लोमा झाला असेल, म्हणजे कॉम्प्युटर असू दे, इन्स्ट्रुमेंटेशन असेल, अशा बऱ्याचशा जागा आहेत इथे दिलेल्या आहेत. बघा, नंबर ऑफ पोस्ट दिलेले आहेत, पोझिशन्स अवेलेबल किती आहेत, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग ॲज अंडर सांगितलेलं आहे. पूर्ण मिळून 408 जागा आहेत. बघा, ग्रॅज्युएट अप्रेंटिस आहे, टेक्निशियन अप्रेंटिस आहे, ट्रेड अप्रेंटिस आहे. आपण पूर्णपणे माहिती बघूया. पहिल्यांदा दिलेलं आहे ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी एरिया ऑफ ट्रेनिंग बघा, अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा, BCom तुमचं जर झालं असेल, BBA, ग्रॅज्युएशन विथ इकॉनॉमिक्स, त्यानंतर अप्पर एज 25 पाहिजेला आहे आणि मिनिमम पर्सेंटेज बघा 50 पाहिजेला आहे. ट्रेनिंगचं पिरियड बघा 12 महिन्यांसाठी असणार आहे. नंबर ऑफ ट्रेनी टू बी एंगेज 51 असणार आहे, म्हणजे 51 ट्रेनी याच्यासाठी सिलेक्ट केलं जाणार आहे. त्यानंतर इथे असिस्टंट आहे, सिक्रेशियल असिस्टंट आहे, एनी ग्रॅज्युएट म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कशातून होऊ द्या, आर्ट असू द्या, कॉमर्स असू द्या, सायन्स असू द्या, तुमचं फक्त ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे तरीसुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहेत. फक्त इथे इंग्लिशचं नॉलेज पाहिजे आहे बेसिक, आणि इथे अप्पर एज म्हणजे जास्तीत जास्त एज 25 पाहिजे आहे आणि मिनिमम पर्सेंटेज बघा 50% जर तुम्हाला मिळत असेल तरी सुद्धा चालणार आहे. 12 महिन्यांसाठी असणार आहे आणि 76 कॅन्डिडेट्स इथे सिलेक्ट होणार आहे. त्यानंतर HR मध्ये आहे बघा, रिक्रुटमेंट एक्झिक्युटिव्ह, इथे एनी ग्रॅज्युएट बेसिक इंग्लिश नॉलेज पाहिजे आहे आणि 25 आहे एज आणि 50% आणि 12 महिन्यांसाठी एकूण 157 जागांसाठी आहे. लक्षात घ्या, अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह, त्याच्यानंतर असिस्टंट आहे, नंतर रिक्रुटमेंट एक्झिक्युटिव्ह आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत टेक्निशियन अप्रेंटिस, म्हणजे तुमचं जर डिप्लोमा कंप्लीट झाला असेल तर त्यांच्यासाठी बघा, डिप्लोमा केमिकल आहे, सिव्हिल आहे, कॉम्प्युटर आहे, इलेक्ट्रिकल आहे, डिप्लोमा इन्स्ट्रुमेंटेशन आहे, डिप्लोमा मेकॅनिकल आहे. तुमचं डिप्लोमा फक्त कंप्लीट झाला असेल, 50% मार्क असेल, तुमचं 12 महिन्यांसाठी ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग असणार आहे. केमिकलसाठी 30 लोक पाहिजे आहेत, सिव्हिलसाठी 11, कॉम्प्युटरसाठी 6, इलेक्ट्रिकलसाठी 20, डिप्लोमा इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 20, डिप्लोमा मेकॅनिकलसाठी 28, एकूण 115 लोक पाहिजे आहे. ट्रेड अप्रेंटिससाठी सेम ॲज अटेंडंट ऑपरेटर आहे केमिकल प्लांटला. तुमचं जर BSc केमिकल झालं असेल, फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स और बायोलॉजी ओनली झालं असेल तर तुम्ही इथे नक्कीच करू शकता. नंबर ऑफ ट्रेनिंग 104 पाहिजे आहे. ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग 12 महिनेसाठी असणार आहे. मिनिमम 50% मार्क पाहिजे आहे तुम्हाला. मोड इथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन द्यायचं आहे. इथे स्टायफन पर मंथ दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे बघा. टेक्निशियन असेल, अप्रेंटिस ॲज असेल तर 7,000 पर मंथ आहे. टेक्निशियन अप्रेंटिस और डिप्लोमा होल्डर असेल, स्टुडंट्स फ्रॉम डिग्री इन्स्टिट्यूशन्स असेल, एनी स्ट्रीम और सँडविच कोर्स असेल तर 8,000 भेटणार आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिस असेल किंवा डिग्री अप्रेंटिस असेल तर 9,000 पर मंथ भेटणार आहे. ट्रेनिंग भेटणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर अप्रेंटिस शॅल बी प्रोव्हाइडेड ट्रेनिंग ॲट मुंबई, रायगड सांगितलेलं आहे. मोड ऑफ सिलेक्शन सांगितलेलं आहे. मेरिट लिस्ट थ्रू तुमचं होणार आहे सिलेक्शन. आणि आपण इथे ऑनलाईन कसं हे करायचं आहे, तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं आहे बघा. ही लिंक आहे, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, सिलेक्ट 1 करायचं आहे, एखादं इथून सिलेक्ट करायचं आहे. कशातून करायचं आहे, डिप्लोमा कॉम्प्युटर असेल तर एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर हे सेकंड पेज तुम्हाला ओपन होणार आहे. ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे ईमेल ID टाकायचा आहे. मॅन्डेटरी आहे ते बघा, स्टार दिलेलं आहे ते मॅन्डेटरी आहेत. सिलेक्ट 1, मिस्टर, मिसेस और मिस
फर्स्ट नेम टाकायचं आहे, पॅन कार्ड आहे, मिडल नेम, ही पूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे. ही ॲड्रेस फिल करायचा आहे, तुमचं क्वालिफिकेशन किती झालेलं आहे ही माहिती पूर्ण भरायचं आहे आणि तुम्हाला फॉर्म सबमिट करायचं आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचं हे ॲप्लिकेशन आहे ते सबमिट होऊन जाईल. हे पूर्ण माहिती भरायचं आहे. तुमचा ॲड्रेस कोणता आहे, त्याच्यानंतर तुमचं डोमायसाईल स्टेट कोणतं आहे, रिलिजन काय आहे, कॅटेगरी, ही पूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे. आता इथे मोड ऑफ सिलेक्शन सांगितलेलं आहे मेरिट लिस्ट थ्रू. त्याच्यानंतर इथे माहिती दिलेली आहे की कॅन्डिडेट्स फ्रॉम द मेरिट लिस्ट विल बी कॉल्ड फॉर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन. तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट अप्रुव्हल ऑफ अप्रेंटिसशिप घेतलं जाणार आहे. हे 7 days पिरियड विल बी गिवन टू द ट्रेनी फॉर जॉईनिंग. 7 दिवसाचं तुम्हाला टाईम दिला जाणार आहे. ठीक आहे, ही पूर्ण माहिती झालेली आहे. पूर्ण लिंक्स मी तुम्हाला देणार आहे. काही जरी क्वेश्चन असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नक्कीच ट्राय करणार आहे तुम्हाला रिप्लाय द्यायचं. आपल्या व्हिडिओला शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.